हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्याच साहित्यामध्ये छान असे पौष्टिक लाडू बनवणार आहे. आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, त्याच साहित्यापासून मी हे लाडू बनवणार आहे आणि अगदी पौष्टिक लाडू आहेत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. नंतर 1 वाटी शेंगदाणे, 1 छोटी वाटी गोडंबी घेतली आहे आणि 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे, खोबरं पण खिसून घेतलेलं आहे आणि बदाम आणि काजू. चला मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेते आहे. शेंगदाणे हा असा पदार्थ आहे की सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतो. तसेच शेंगदाण्यांपासून आपल्याला भरपूर प्रमाणात ऊर्जा देखील मिळते. नंतर त्यावरच मी बदाम घातलेली आहे. बदाम पण छान भाजून घेते आहे. शेंगदाण्यांच्या वरतीच बदाम घातलेली आहे. नंतर त्यावरती काजू घालूया. तर यावरती मी काजू घालते. काजू पण छान असं भाजून घ्यायचे त्याला. सगळं साहित्य एक एक करून एक एक टाकून भाजून घ्यायचं. नंतर वरतून मी गोडंबी घातलेली आहे. ती पण एकत्र छान भाजून घ्यायची. छान असं लालसर रंग होईपर्यंत याला भाजून घ्यायचं. जास्त प्रमाणात पण नाही भाजायचं, नाही तर मग ते लाडू थोडेसे असे कडसर लागतात. नंतर त्यावरती मी तीळ घातलेले आहे. तीळ पण छान भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाल्यावर त्यावरती मी किसलेलं खोबरं घातलेलं आहे. तर ते खोबरं पण छान भाजून घ्यायचं. कधी कधी काय होते की सकाळच्या घाईमध्ये आपण नाश्ता करायला विसरून जातो किंवा आपला नाश्ता करणं होत नाही, तेव्हा हा एक लाडू देखील खाल्ला तरी शरीराला थोडीशी ताकद आणि ऊर्जेचं प्रवाहित होते. तर तुम्ही बघू शकता सगळं हे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे. आता मी याला एका ताटामध्ये काढून घेते. थोडंसं थंड झाल्यावर आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. छान असं पसरून याला ठेवून द्यायचं, त्यामुळे लवकर थंड होईल. तर हे सगळं थंड झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून झाल्यावर यावरती आपण किसलेला गूळ घालणार आहे. तर गूळ हा मी किसून घेतलेला आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो इझिली बारीक होऊन जाईल. तर याला बारीक असं मिक्सरमधून काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान असं बारीक मी काढून घेतलेलं आहे. आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि वरतून 2 ते 3 चमचे मी गरम केलेलं तूप घालते. तुपामुळे छान जुळतात हे लाडू. तर तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. ज्याला तूप नाही आवडत तर ते कमी घालायचं, ज्यांना आवडते त्यांना जास्त घातलं तरी चालेल. छान हे एकत्र एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यावर याचे छान असे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे. खूप छान लागतात हे लाडू आणि इझिली सोपी पद्धत आहे बनवायची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी झालेले आहेत आणि यामध्ये जास्त गुळाचं प्रमाण पण नाही घातलेलं आहे मी, त्यामुळे हे जास्त गोड देखील नाही आहे. तर अशा प्रकारे घरच्याच साहित्यामध्ये मी छान असे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत जाईल. थँक्यू. धन्यवाद.